तर सगळ्यात मोठी चुरस रंगलेली आहे ती म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार यासाठी। आणि मुंबई महानगरपालिकेच्या किंबहुना राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 29 तारखेला निघेल आणि मुंबई मनपाची महापौर पदाची सोडत ही नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। मुंबई मनपामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातनं महापौर निवडला जाणार आहे। जुन्या चक्राकार पद्धतीने जर सोडत निघाली तर यावेळेला अनुसूचित जमातीचा महापौर बनण्याची शक्यता असल्याचं काही तज्ञांचं मत आहे। 2004 सालापासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही। जुन्या चक्राकार पद्धतीने जर क्रम पाळला गेला तर महायुतीला मोठा धक्का बसेल, कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना दोनही पक्षांकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातला एकही नगरसेवक निवडून आलेला नाहीये। या प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। 2004 पासून प्रवर्गांचा क्रम पाळला गेला नसल्यानं पुन्हा नवीन पद्धतीनं नव्यानं चक्राकार पद्धतीनं सोडत काढली जाण्याची शक्यता आहे। परंतु नवीन चक्राकार पद्धतीनं जरी सोडत निघाली तरी अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाली तरी सुद्धा तो भाजप आणि शिवसेनेला एक प्रकारे धक्का असेल। तर महापौर पदाची सोडत नेमकी कशी निघते ते सुद्धा जाणून घेऊया। महायुती सरकारने 2025 साली आरक्षणाचे नवे नियम प्रसिद्ध केले। त्यानुसार 1996 सालच्या चक्राकार पद्धतीचा विचार होणार नसल्याचं स्पष्ट झालं। 2025 आणि 26च्या निवडणुका चक्राकार पद्धतीनुसार पहिल्याच निवडणुका गृहीत धरण्याची यामध्ये तरतूद आहे। नियमाला आव्हान देणाऱ्या याचिका या हायकोर्टाच्या विविध खंडपीठांकडून फेटाळल्या गेल्यात। नियमाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलंय, पण सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करायला नकार दिलाय। सुप्रीम कोर्टानं चक्राकार आरक्षणाचे सगळे अधिकार निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केल्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।